आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला बीड कोर्टामध्ये आज जो काही युक्तिवाद पार पडला, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता म्हणून कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन समितीची स्थापना, माजी न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेमध्ये तपास होणार। 26/11च्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तहलियानी यांनी काम पाहिलं। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केज न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने, दोन्ही बाजूचे वकील देखील आंदोलनामध्ये सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलक ताब्यात। वाल्मिक कराडला फाशी द्या, वकील हेमा पिंपळे आक्रमक, तर पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही, कराडच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टामध्ये दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी देखील कोर्टात सादर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ देखील मिळती जुळती, तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। पुण्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, एसआयटीकडून कोर्टामध्ये माहिती, तर हत्या संघटित गुन्हेगारीतूनच असल्याचं पोलिसांकडून पुरावे सादर।